बल्लारपुर नगर परिषद के चुनाव में कांटे की टक्कर देखने को मिल रही है और इस चुनाव में राजनीतिक दिग्गजों ने अपने अपने उम्मीदवार को जिताने के लिए अपनी पूरी ताकत झोंक दी है और ऐसे में सिटी प्रतिनिधि ने बल्लारपुर में शिवसेना के जिला प्रमुख युवराज धानोरकर के साथ अन्य उम्मीदवारों से विभिन्न मुद्दों पर बातचीत की। बल्लारशा नगर परिषद निवडणुकीचा ज्वर आता शिगेला पोहोचला आहे आणि आपण आज आहो शिवसेना शिंदे गटाच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये। ह्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये अनुसूचित जमातीमधून उभे असलेले सचिन उईके आणि सर्वसाधारण महिला गटातून उभ्या असलेल्या अस्मिता ज्ञानेश्वर दिवटे ह्या दोघांशी आपण बातचीत करणार आहोत की यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी का बरं घेतली। त्यासोबत आहेत अस्मिता दिवटे ताई। ताई, तुम्ही मला सांगा की तुमची राजकीय पार्श्वभूमी काही नसताना तुम्हाला निवडणूक लढवावंसं का बरं वाटलं? कारण की आजकाल जे काही समस्या आहे लोकांच्या वार्डातल्या वगैरे त्या समस्या दूर करायच्या आणि पुन्हा शिंदे सरांनी जे लाडकी बहीण योजना आणली आहे, अजून काही योजना येतील त्या सर्वांपर्यंत पोचवायच्या आहे। जसे खेळाडू मुलं आहे त्यांना म्हणजे काम वगैरे देणे। बरं, तुम्ही एक महिला म्हणून या गटातून उभ्या आहे, तर महिलांसाठी तुमची म्हणजे जी तळमळ आहे ती कुठपर्यंत आहे? म्हणजे तुम्हाला महिलांसाठी काय करावं असं वाटतं? महिलांसाठी म्हणजे आता ज्या महिला घराच्या बाहेर निघू नाही शकत किंवा ज्या महिला घरी राहून काम करू शकतात त्यांना घरापर्यंत काम देणे। ज्या महिलांच्या काही आर्थिक अडचणी असतील किंवा काही परेशानी असतील किंवा काही कुठलीही तकलीफ असेल ते त्यांना दूर करणे और त्यांना काही पाहिजे म्हणजे बाहेरून काही योजना वगैरे काही अजून आर्थिक हे लागेल सहयोग लागेल तो करून देणे। तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उभे आहात आणि तुम्ही सरळ शिवसेनेचं शिवधनुष्य हातात उचललं, त्याच्या मागे प्रेरणा कोणती? त्याच्या मागे एकच प्रेरणा आहे की जे काही आजपर्यंत घडलं म्हणजे काही लोकांनी जे उभे राहिले त्यांनी जे कामं केले नाही ते कामं आता आपण करायचे। लोकांना रोजगार, जे बेकार मुलं आहे त्यांना रोजगार आणि ज्यांच्या घरापर्यंत आजपर्यंत ज्या सेवा पोचल्या नाहीत ज्या नगरपालिकेतर्फे येतात त्या त्यांच्यापर्यंत पोचवायच्या। बरं, आणि तुमच्या वार्डात आता एकंदर तुमच्या विरोधात किती महिला उभ्या आहेत? आता माझ्या विरोधामध्ये आता 3-4 महिला उभ्या आहेत। तर ह्या होत्या अस्मिताताई आपल्यासोबत आणि एक महिला म्हणून त्या सक्षमही आहे आणि त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी महिलांसाठी अनेक कार्यक्रम राबवले, त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला, ही त्यांची जमेची बाजू आहे। आणि आपल्यासोबत आहे दुसरे उमेदवार सचिन उईके। सचिन दादा, मला सांगा की तुम्ही प्रथमच निवडणूक लढवत आहे? हो, ही प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला निवडणूक लढवायला? मला निवडणूक लढवायची म्हणजे जे प्रेरणा आहे ती अशी मिळाली की कारण मी मागच्या 5-8 वर्षा अगोदर मी माझ्या म्हणजे हक्काचा माणूस निवडून आणायचा मला विचार होता। मी निवडून पण दिला, पण ज्या माणसाला मी निवडून दिला तो मला 5 वर्ष सोडा मला 5 दिवस नाही दिसला वार्डामध्ये। तर आणि वरून मी आहे ST शेड्यूल ट्राईब, तर जे आमची समाजाची जागा होती जिथं आम्ही आमचे देव वगैरे मांडतो आणि पूजा करतो, तर त्याच्यावर खूप अत्याचार झाला। आणि जेव्हा अत्याचार झाला तेव्हा मी बघितलं की माझ्या पाठीमागं कोणीच नाही आहे, मी एकटा पडलो होतो। तेव्हा मी विचार केला की मी स्वतः आता माझ्या समाजासाठी आवाज उचलणार आणि मला यासाठी काही ना काही करावं लागेल। तर तेवढ्यामध्ये मला लक्षात आलं की निवडणूक येणार आहे। मी म्हटलं आपण स्वतः निवडणूक लढवली पाहिजे आणि आपल्या समाजाला साथ दिली पाहिजे। तुम्ही आता हे बोलले की जेव्हा तुमच्या मागे एकही जण उभा नव्हता, परंतु आज जेव्हा निवडणूक तोंडावर आली आहे तर तुमची आज परिस्थिती काय? तुमच्यासोबत किती लोक आहे? माझ्या सोबत आता माझा पूर्ण आदिवासी समाज आहे, कारण की मी माझ्या समाजासाठी कार्य केलं आहे। आता तुम्ही जेव्हा वार्डातून नगर सेवकसाठी निवडणूक लढवत आहे तर इथं सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी काय कराल ते मला सांगा। मला हे माहीत आहे की मी माझ्या समाजासाठी तर आलो, तर याचप्रमाणे सगळे समाज मला म्हणजे प्रिय आहे। असं नाही की मी फक्त आदिवासी म्हणून मी आपल्या समाजाची तरक्की करणार, मी सगळ्या समाजाला घेऊन चालेल।
ज्या पद्धतीने मला भोगावं लागलं एक आदिवासी म्हणून, त्याचप्रमाणे आज कुठं ना कुठं प्रत्येक समाजाला भोगावं लागत आहे. तर जे त्यांच्या म्हणजे जे काही परेशानी असतील, मी ते हल करण्याचं म्हणजे 100% मला माहीत आहे की माझी कॅपेबिलिटी आहे. वार्डातल्या समस्या काय आहे तुमच्या? सध्या तर वार्डातल्या समस्या म्हणजे आता ड्रेनेज सिस्टम, रोड आणि जे आता नवीन पाईपलाईन टाकली त्याच्यामुळे जे रोडाची दुरवस्था झाली आहे ते आहे, आणि मुलांसाठी क्रीडांगण वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत. बाकी स्ट्रीट लाईट्स आहेत. ह्या सगळ्या आता मी 5 वर्षापासून मी बघतच आहे. मला मौका पाहिजे होता, आज मला मौका भेटला आहे. तर मी आता बघू, या मौका जर इथल्या लोकांनी मला साथ दिली तर मी हमेशा त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. बरं, तुम्ही मग एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना का बरं निवडली? तसं तर मी कट्टर शिवसैनिक आहे. आता अगोदर मी होतो अलीकडल्या सेनेमध्ये, पण मला आता म्हणजे तिथल्या अशा काही गोष्टी आहे जे मला पटत नव्हत्या, म्हणून मी आता शिंदे साहेबाकडे आहे. आणि मला माहीत आहे मी इथूनच निवडणूक लढवणार, जिंकणार, आणि शिंदे साहेबाच्या म्हणजे सोबत मी हमेशा आता राहणार. तर आपल्यासोबत होते प्रभाग क्रमांक 13 मधले हे 2 उमेदवार ज्यांनी आपले वैयक्तिक मत CTVशी बोलताना मांडले. तर CTV तर्फे त्यांना निवडणुकीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि याच्यानंतरही यांच्याकडून सतत समाजसेवा घडव अशी आपण अपेक्षा करूया. बल्लारशा नगर परिषद का चुनाव अभी जोरों शोरों पर शुरू है और मात्र 2 दिन बचे हैं कि यहाँ के उम्मीदवारों को प्रचार करने के लिए. और इस समय बल्लारशा में भारतीय जनता पार्टी, कांग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना शिंदे गट और अन्य पार्टियों के उम्मीदवार भी अपने प्रचार के लगे हुए हैं. हम लोग बात कर रहे थोड़ा सा कि शिवसेना शिंदे गट के जो उम्मीदवार हैं प्रभाग क्रमांक 16 से, सर आपका नाम? अविनाश मट्टा जी अपने साथ में है. और अविनाश मट्टा जी के साथ में हम जानना चाहते हैं कि ये लोग प्रचार किस हिसाब से और कौन से मुद्दे पर करना चाहते हैं? प्रचार हमारा सिर्फ एक ही मुद्दा है. सबसे पहला मुद्दा है शिक्षा, दूसरा है स्वास्थ्य. अगर यहाँ जो नगर परिषद का जो हॉस्पिटल है, इस हॉस्पिटल में कोई भी अपना इलाज कराने जाता है तो उसकी सोच यही रहती है कि हम एक गरीब तबके से हैं, अगर हॉस्पिटल में आए हैं तो हम आने के बाद हमारा यहाँ पर कुछ उद्धार हो सके. लेकिन आज नगर परिषद की हॉस्पिटल की ऐसी स्थिति है कि हम जाते हैं, स्लिप तो फ्री की होती है पर ऑल टैबलेट बाहर की होती है. तो इससे बेहतर तो यही होता है कि अगर वो प्राइवेट हॉस्पिटल में जाए तो ठीक है. सरकारी हॉस्पिटल का काम होता है सरकारी चीज़ों को प्रोवाइड कराना और उसमें गरीब लोगों की मदद करना. अच्छा, अभी आपके साथ में और कितने उम्मीदवार जो है शिवसेना शिंदे गट से खड़े हुए हैं? बल्लारपुर नगर सेवक के लिए 8 उम्मीदवार थे. अच्छा, यानी बल्लारशाह में अभी तक बीजेपी की सत्ता थी और बीजेपी की सत्ता रहने के बावजूद आपको लगता है कि यहाँ पे कोई विकास कार्य हुआ नहीं? बीजेपी की सत्ता रहने के बाद विकास रुकने का कारण सिर्फ यही है कि यहाँ के जो कार्यकर्ता हैं बीजेपी के, वो अपने आप को ही वार्ड मेंबर समझने लगते हैं और उसके बाद काम करने की जो शैली है धीरे धीरे काम नहीं करना. फिर उसके बाद कोई भी मतलब आज वार्ड की ऐसी स्थिति हो रखी है कि साफ सफाई सबसे बड़ा मुद्दा है. अच्छा, लेकिन जब हम लोग राज्य की बात करते तो वहाँ पर बीजेपी, आपकी शिंदे सेना और राष्ट्रवादी अजित पवार गट एक साथ मिले हुए. और स्थानिक चुनाव में अगर बात करें तो इन मुद्दों पर अगर हम लोग गौर करते तो वहाँ पर तफावत दिखाई देती है. वहाँ पर वैचारिक दृष्टिकोण आपका अलग अलग दिखाई देता है. इसके पीछे का क्या कारण है? स्थानिक चुनाव में ये जो चुनाव होता है वार्ड मेंबर का चुनाव, एक व्यक्तिगत अपने चेहरे से चुनाव करता है. सामने विपक्ष दल के जो लोग हैं वो इनके अपने ही हैं. उसके बावजूद अगर ये चुनाव लड़ रहे तो इसके पीछे का रीज़न आप ये समझिए कि एक युवा शक्ति का इनका जो बल है
आज इनके पीछे जो लोग खड़े हुए हैं इनके कहने पर आप चुनाव लड़ रहे हो या आपकी प्रेरणा कुछ अन्य है? चुनाव मैं इस बार जो प्रभाग 16 से चुनाव लड़ रहा हूँ ये मैं अपनी मर्जी से नहीं लड़ रहा, ये मेरे पूरे वार्ड की मर्जी से लड़ रहा हूँ। मेरे वार्ड के हर एक व्यक्ति का कहना है कि नहीं अन्ना आप इस बार चुनाव लड़िए, हम तुम्हारे साथ हैं। तो बस उसी तक पर मैं चुनाव पर उतरा हूँ। और सबसे बड़ी चीज़ यहाँ पर युवाओं के रोजगार को लेकर भी काफ़ी समस्या है। जिन समस्याओं पर इसलिए मैंने इस पार्टी को चुना है क्योंकि मैंने देखा है कि राज्य इस तरह की जो काम करने की शैली अगर एकनाथ शिंदे गांव में है वो नेशनल पार्टी पर नहीं। निवडणुकीत बल्लारशा नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमच्यासोबत आहे जिल्हा प्रमुख युवराज धानोरकर, शहर प्रमुख श्रेयांश ठाकूर। तर ह्या बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीकरिता यांनी काय तयारी केली आहे, यांचे किती नगरसेवक इथे उभे आहे आणि त्यांची स्थिती काय आहे हे आपण जाणून घेऊ। बल्लारशाह में शिवसेना शिंदे गट ने पहली बार 8 नगर सेवक को चांस दिया है। हमारे 8 के 8 नगर सेवक जो है वो काफ़ी एक मध्यम वर्ग के हैं और हम उनको इसलिए चांस देना चाहते थे क्योंकि मैं जो युवराज धानोरकर और हमारी जो टीम है बल्लारशाह की जिले की जो टीम है, युवराज धानोरकर हमारे नए जिला अध्यक्ष है, तो हमारे को जिम्मेदारी दी गई थी कि आप अच्छे से अच्छा इस चांस का फ़ायदा उठाओ और अच्छे से अच्छे चेहरे लाओ। तो मैं बताना चाहता हूँ कि आज तक बल्लारशाह में कभी हमने जो टिकट दी ऐसी टिकट कभी नहीं आई सामने। उसका मेन रीज़न ये है कि बल्लारशाह में एक घराने शाही की पॉलिटिक्स चलती है। वो चाहे 2-3 घराने हैं जो पूरे पार्टी में 3-4 अपने घर में टिकट बांट लेते हैं और लड़ लेते हैं और पैसे के बल पे ही पॉलिटिक्स होता है। पैसे दे के नहीं आना चाहता, वो सिर्फ अपने काम के बल पे आना चाहता, सेवा करना चाहता, लोगों के बीच में वैसे काम करना चाहता। वैसे लोगों को हमने मौका दिया और हमारी आज 8 सीट में से कम 7 सीट निकलने के चांसेस अच्छे हैं। वो सीटें अच्छी चल रही है और चांसेस है कि हमारी 4 से 5 टिकट अच्छे से अच्छी परफॉर्मेंस करे। आप किस मुद्दे को लेकर ज़्यादा उत्साहित हो कि बल्लारशाह में ऐसी कौन सी समस्या है जो जिसके ऊपर आपका ध्यान गया है? बल्लारशाह में मेरा एज ए यूथ मैं ये सोचता हूँ कि यूथ को ज़्यादा से ज़्यादा चांस मिले क्योंकि हम किसी के पीछे झंडा लेके खड़े होने के लिए नहीं बने। हम खुद का जब हम काम करेंगे तो हम खुद के लिए भी काम करना जानते हैं और हम जब लोगों की सेवा करना जानते हैं तो हम डायरेक्ट पार्टी का लेके बने। हम क्यों किसी के पीछे झंडा लेके घूमें और उनके बाप दादा को बेटों को आगे बनाए। हमारे में से क्यों एक नहीं, हमारा एक मुद्दा एक यूथ है, हम यूथ की पॉलिटिक्स करना चाहते हैं। यूथ चैलेंज फेस करता है, यूथ क्वेश्चन पूछ सकता है और हम लिटरेट जितने भी हैं हमारे कैंडिडेट सब लिटरेट है, पढ़े लिखे लोग हैं, उनमें कुछ ना कुछ काबिलियत ऐसी है जो लोगों के बीच में वो काम अच्छे से अच्छा कर सकते हैं। दूसरा मुद्दा ये है तहसील, नगर परिषद और ये सभी के काम ये आते हैं नगर पालिका के अंदर। तो हमारे जो नगर पालिका के जो मिनिस्टर है वो हमारे ही पार्टी के हमारे एकनाथ जी शिंदे है। तो हमारी पार्टी को काफ़ी अच्छा बैक सपोर्ट है और हमारा यानी कि हम काफ़ी अच्छा परफॉर्मेंस हम कर सकते हैं। धानोरकर सर, तुम्ही हे म्हणजे नवीन जिल्हा प्रमुख झाले आहे आणि या संघटन तुमचं इतकं मजबूत दिसत आहे, तर ह्या संघटनेत काम करताना किंवा ज्या युवा पिढीला तुम्ही घेऊन काम करून राहिले तर तुम्हाला काय अनुभव? ॲक्च्युली नगर परिषदमध्ये आम्ही 8 सीटा लढवतो। या 8ही सीटा यंग जनरेशनमध्ये दिल्या, एज्युकेटेड लोक आहेत, मध्यमवर्गीय आहे, पैशानं जरी कमजोर असले तरी ताकदीनं ते भिडलेले आहे आणि जनसामान्यामधले हे लोक आहेत। घरोघरी जाऊन कामं करणारे, अर्ध्या रात्री धावून जाणारे हे प्रत्येकजण आहे। आता जर बल्लारशाहचा जर विचार केला, इथलं डेव्हलपमेंट अजूनही झालेलं नाही आहे व्यवस्थित। कचरा असो, काही असो, नाल्याचे प्रश्न असो किंवा लाईनचा प्रश्न असो, अशा गोष्टी झालेल्या आहे किंवा अपोजिट पार्टीकडून गरीब लोकांच्या लाईन कितीतरी वेळा कापण्यात आला। जे आमचे अविनाश भाऊ मट्टा आहेत त्यांनी त्या लाईन प्रयत्न करून जोडून दिलेले आहेत। म्हणजे असं नाही की ते काम नाही करत आहे, ते सुरुवातीपासून काम करत आहे आणि त्यांना आम्ही तो चान्स दिलेला आहे।